वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला फोरटक्स ब्लाउजची कटिंग कशी करायची हे सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला फोरटक्स ब्लाउजचा पफ व्यवस्थित येत नाही, ते 4 टक्स सुद्धा व्यवस्थित ऍडजस्ट करता येत नाही, स्टिचिंग करताना ते टक्स कसे टाकावे हेही कळत नाही। तर मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने ब्लाउजची कटिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फोरटक्स ब्लाउज कटिंग करणं खूपच सोपं जाईल आणि मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो तुम्ही असं ट्राय करून बघा, आय होप सो तुम्हाला सुद्धा नक्कीच जमेल। ठीक आहे, चला तर मग आता आपण कटिंग करायला सुरुवात करूयात। तर बघा आपल्याला ब्लाउज कटिंग करण्यासाठी कुठली कुठली मापं लागतात तर ही मी इथे बोर्डवर लिहून घेतलेले आहे, जेणेकरून तुम्हाला कटिंग करणं थोडंसं सोपं जावं यासाठी। तर बघा हा ब्लाउज पीस आहे, तर ओपन करून दाखवते। खाली काट आहे। तर बघा कटिंग करण्यासाठी आपल्याला जी काही मापं लागतात तर ती लागतात उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर आणि मुंडा। तर बघा हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजची इथे जी काही उंची आहे तर ती आहे 14। तर आपण उंचीमध्ये 1 इंच मार्जिन ॲड करत असतो, तर मग 14 अधिक 1 तर किती झालं 15। तर आपण कटिंग करताना ब्लाउजची उंची टाकणार आहोत 15 इंच। त्यानंतर इथे छाती आहे 37, तर त्याचा घ्यायचा आहे चौथा भाग आपल्याला। तर त्याचा चौथा भाग होतो 9.25, म्हणजे 36चा होतो 9 आणि 1 इंच वरचाचा म्हणजे 9 आणि वरती पाव इंच आणि 2 इंच मार्जिन, असं टोटल मग आपण 11.25 ही आपली छातीची घडी झाली। कमर आहे 31, फिटिंगच्या वेळेस ती लागणार आहे। पुढचा गळा आहे 6, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे टाकताना आपण 6.5 टाकणार आहोत आणि मागचा गळा सुद्धा टाकताना 10.5 टाकणार आहोत। तर दोन्हीमध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं। त्यानंतर बाही लांबीमध्ये अर्धा इंच किंवा पाऊण आपण ॲड करू शकतो। तर इथे किती झालं, पाऊण जर केलं तर 11.25 झालं आणि अर्धा इंच केलं तर 11.5। दंडघेर आहे 10.5, मुंडा आहे 17.5, तर हा मुंडा फिटिंगचा आहे। तर बघा अशा पद्धतीची ही मापं आहेत आणि त्याच्यामध्ये किती किती मार्जिन ॲड करायचं, कसं कॅल्क्युलेशन करायचं तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता ही जी काही मापं आहेत, ही जी काही कॅल्क्युलेशन केलेले आहेत तर ती टाकून आता आपण कटिंगला सुरुवात करूयात। तर बघा इथे आता आपण जी काही कटिंग करणार आहोत तर ती डायरेक्ट कपड्यावर म्हणजेच आता डायरेक्ट अस्तरवर करणार आहोत। तर हा जो काही ब्लाउज पीस आहे तर तो आता मी सध्या साईडला ठेवून घेते आणि सगळ्यात आधी आता आपण कटिंग अस्तरवर करायला सुरुवात करूयात। तर बघा मी इथे 1 मीटर कपडा घेतलेला आहे, कारण की स्लीवसुद्धा मोठा आहे, ब्लाऊजची उंचीसुद्धा जास्त आहे आणि चेस्ट साईजसुद्धा जास्त आहे यासाठी। ठीक आहे, जर का साईज कमी असेल, स्लीव छोटी असेल तर 80 सेंटीमीटरमध्ये आपली कटिंग परफेक्ट होते। ॲक्च्युली इथे सुद्धा आपल्याला बाहीला जॉईंटच द्यावा लागणार आहे, एवढा कपडासुद्धा आपल्याला इथे पुरत नसतो ज्या वेळेस आपली बाही लांबी जास्त असते अशा वेळेस। तर बघा बऱ्याचदा आता कटिंग करताना आपण ह्या पद्धतीने घडी घालत असतो, पण आता आपली जी काही बाही लांबी आहे तर ही मोठी आहे, त्यामुळे आपल्याला जर का आपण रेग्युलर कटिंग करतो तशी कटिंग केली तर बाही खूपच कमी पडेल, म्हणजे बाही लांबीला सुद्धा आणि बाहीची घडीला सुद्धा। तर मग अशा वेळेस काय करायचं की आपली जी काही अस्तर असतं तर त्याची घडी थोडी वेगळ्या पद्धतीने करून घ्यायची। तर बघा मी इकडनं त्याची घडी करून घेतलेली आहे आणि आपल्याला किती हवं आहे तर ते एकदा टेपने मोजून घ्यायचं, म्हणजे तेवढा बरोबर आपल्याला तेवढ्या मापाची घडी घालता येईल आणि उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करता यावी यासाठी। तर बघा मग इथे मी एकदा मोजून बघते की ते किती होतंय, कारण की आपलं 11.25 जी आहे तर ती आहे आपल्या छातीची घडी आणि त्याच्यापेक्षा तर थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे, कारण की पुढच्या भागाच्या वेळेस आपल्याला थोडंसं वाढवून घ्यावं लागतं यासाठी। तर बघा मग मी आता इथे थोडीशी एक्स्ट्राची घडी घालून घेते आणि एकदा आपण चेकआउट पण करून घेऊयात की ते किती आहे आणि किती नाही आहे ते। ठीक आहे, तर परफेक्ट अशी घडी घालून घ्यायची आहे, कमी जास्त होऊ देऊ नका। तर बघा मग बंद बाजूच्या साईडने उंची 15 इंचाची मार्किंग करून घेतली। त्यानंतर लगेचच इथे 5.5 इंचाची आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच मुंड्याची मार्किंग, तर ह्या साईजनुसार आपण 5.25 इथे मुंडा घेणार आहोत आणि जी आपली छातीची घडी आहे म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिन। तर बघा इथे मार्जिन तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकतात, बट इथे मी 2 घेते, कस्टमरला थोडंसं मार्जिन एक्स्ट्रा हवं आहे त्यामुळे, किंवा तुम्ही सुद्धा थोडंसं एक्स्ट्रा ठेवू शकतात, म्हणजे कस्टमरला तो ब्लाऊज कधी पण यूज करता येईल, वाटलं तर लूज वगैरे करायला मार्जिन हवं यासाठी।
आणि बघा हा पॉईंट इथून मी जॉईन करून घेते. आता सेम 11.25ची मार्किंग आपल्याला इथे कमरेच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आणि आता हा पॉईंट आपण इथे जोडून घेऊयात. आता एवढं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा, तर मी 1.5ला मार्किंग केली आणि याचं निम्मं घ्यायचं, म्हणजे 1.25चं निम्मं 3ला एक लाईन असं होईल. आणि मग आता ही मार्किंग केल्यानंतर आपला जो काही बॅक साईडचा मुंडा आहे तर त्याचा आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर मी हे थोडं फिरवूनच घेते आणि मग इथून बघा ह्या पद्धतीने बरोबर त्या पॉईंटमधून मुंड्याचा आकार दिलेला आहे. तर बॅक साईडचा मुंडा हा 1.5 इंचातून आपला जात असतो. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. तर बघा आपली आता मागच्या भागाची इथे मार्किंग करून झालेली आहे. तर आता लगेचच आपण याची कटिंगसुद्धा करून घेऊयात. तर बघा इथून लगेच कटिंगला सुरुवात करणार आहोत आपण. इथून इथपर्यंत आल्यानंतर जो काही आपला मुंड्याचा शेप आहे तर त्यावरच एक्झॅक्टली कट करायचा आहे. लक्षात राहू द्या जी काही मार्किंग आहे तर त्याच्यावरच कट करायचं, कुठेही काहीही एक्स्ट्रा आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे, कारण मार्किंग जी आहे तर ती आपण मार्जिन ॲड करूनच केलेली आहे. तर बघा आता बॅक पार्टची आपली मार्किंग झालेली आहे आणि कटिंगसुद्धा. तर आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग आणि मार्किंग दोन्हीही करून घ्यायचं आहे. तर बघा डबल फोल्ड कपड्याची घडी ऑलरेडी केलेलीच होती आपण. तर बघा आता पुढचा भाग कटिंग करण्यासाठी पहिली बेसिक स्टेप आहे की जो काही आपला मागचा भाग आहे तर तो ठेवून आपल्याला एक्झॅक्टली आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. ही आपली पहिली स्टेप आहे. त्यानंतर त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण सगळ्यात आधी बघा ह्या पद्धतीने काटोकाट आपल्याला हा पार्ट इथे ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्याच साईडने आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. डबल फोल्ड कपडा केलेला आहे, हा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे, तर तो लक्षात राहू द्या. आणि मग बघा जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित आहे तशी मार्किंग करण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर हा जो काही पार्ट आहे मागचा तर तो मी इथे साईडला ठेवून घेते आणि आता यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा पहिली बेसिक स्टेप आहे की 5.5 हे आहे की नाही एकदा चेकआउट करायचं आणि आपला मुंडासुद्धा इथे 5.6 घेऊन हा बॉक्स लगेचच आपण इथे ड्रॉ करून घेऊयात. कारण की हा जो काही मुंडा आपण ऑलरेडी आहे तर हा बॅक साईडचा आहे, आपल्याला पुढचा मुंडाचा शेप इथे द्यायचा आहे त्यामुळे. आणि मग क्रॉसमध्ये बघा इथे 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. तर याचं निम्म्याची मार्किंग आधी करायची, 1ला 3 लाईन कमी, म्हणजे 3ला 1 लाईन कमी आणि 1 क्रॉसमध्ये मार्किंग केली. आता आपल्याला जी काही मार्किंग केलेली आहे 1 इंचाची क्रॉसमध्ये तर त्यातून आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप इथे देऊन घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आणि मी लगेचच बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉसचं साईन केलेलं आहे. का? कारण कन्फ्यूज व्हायला नको. कटिंग करताना मग आपण बऱ्याचदा चुकून बॅक साईडच्या मुंड्यातूनच कटिंग करतो त्यामुळे. ठीक आहे. आता ही झाली आपली पहिली स्टेप की मुंड्या चेक करून घ्यायचा आणि म्हणजे पुढच्या मुंड्याचा शेपसुद्धा द्यायचा, बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉस करून घ्यायचा. त्यानंतर उंचीमध्ये आपल्याला पुढचा भाग अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे. तर बघा मी इथे अर्धा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही लाईन ह्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेऊयात. ही झाली आपली दुसरी स्टेप. त्यानंतर आपल्याला जो काही गळा आहे तर त्याची लगेचच मार्किंग करून घ्यायची. तर बघा इथे 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग करते आणि त्यानंतर जेवढा गळा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन, म्हणजे मग इथे गळा होता 6 तर 6.5ला मार्किंग करायची. पुन्हा 2.5 इंच गळारुंदीची आडवी मार्किंग करून हा बॉक्स इथे आता ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ही आहे आपली बेसिक स्टेप. ठीक आहे. आणि त्यानंतर जो काही आपला पुढचा गळा आहे तर तो आपल्याला इथे सिंपल असा गोल घ्यायचा, म्हणून मी क्रॉसमध्ये 1ला मार्किंग केलेली आहे आणि ह्या पद्धतीने गोलगळ्याचा आकार इथे देऊन घ्यायचा. तुम्ही इथे पानगोळा, पंचकोनी कुठलाही घेऊ शकतात, तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर आहे. ठीक आहे. एवढं तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर इथून 3.5 इंचाला मार्किंग करायची आणि इकडनं 2.5 इंचाला, म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टी म्हणजेच योगपट्टीची मार्किंग करून घ्यायची. आणि इथून थोडासा उतार देत आपल्याला पुन्हा स्ट्रेटमध्ये ते 2.5 इंचाला इथे जॉईंट करून आपण इथे क्रॉसपट्टीची साईन करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा थोडासा उतार आणि त्यानंतर स्ट्रेट. आता ह्या शेपची सुद्धा तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर इथून 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे, अर्धा दोन्ही साईडने, आणि उभा टक्स आपल्याला इथे 2.5 इंचाचा टाकायचा आहे. त्यानंतर इथून इथपर्यंत जेवढं असेल त्याचं निम्मं घ्यायचं, तर ते आहे 5.5. तर 5चं निम्मं किती होतं? 2.5. आणि पुढे पुन्हा अर्धाचं म्हणजे 2.25ला मार्किंग केली आणि 2.5ची आपण इथे ती टक्सची मार्किंग केली. त्यानंतर इकडनं 1 इंच वरती घेतलं आणि ह्या पद्धतीने 7 इंचाला मार्किंग करायची. बरोबर जो समोरच्या
जो काही टक्स आहे तर त्याच्याच लेवलमध्ये येईल याची काळजी घ्यायची. आणि इथून आपल्याला 3 इंचाचा टक्स टाकायचा आहे. तर तो कसा बसतोय आपला त्या सगळ्या पॉईंटला मॅच होईल त्या पद्धतीने तो मॅच करायचा आहे. हे बघा, ठीक आहे. तर हे आता 4ही पॉईंट आहे तर त्याची आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता हा जो काही मुंड्यातला आहे तर तो आपण थोडासा क्रॉससुद्धा इथे घेऊ शकतो, म्हणजे फिटिंगला अजून व्यवस्थित प्रॉपर बसेल, किंवा असंही तुम्ही ठेवू शकतात. ठीक आहे. नक्कीच लक्षात आलं कशा पद्धतीने 4ही टक्सची मार्किंग करायची आहे. फक्त मधला टक्स आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून टाकायचा असतो आणि बाकीचे उरलेले 3 पाव इंचाचं मार्जिन ठेवू. नंतर 1 इंच आपल्याला इथे वाढवायचा आहे, कारण की आपला जो काही मधला टक्स आहे तर तो अर्धाचा, म्हणजे मग तो कितीचा झालेला आहे आपला 1चा. मग 1 इंच आपल्याला कमी पडायला नको म्हणून. आणि वरती सुद्धा मुंड्यातला जो काही टक्स आहे तर तिथे कमी पडायला नको म्हणून अर्धा इंच. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. नंतर क्रॉसपट्टी बघा आपल्याला अजून अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे, कारण ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो आणि पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस अस्तर कट करतो त्यावेळेस क्रॉसपट्टी अर्धा इंचानी वाढवत असतो. आता इथे डायरेक्ट कटिंग आहे त्यामुळे मग इथेच लगेच अर्धा इंच आपण खाली वाढवून घेतलेली आहे. आणि इथून आता आपण कटिंगला सुरुवात करतोय. तर इथून स्ट्रेट कट केलेला आहे इथपर्यंत. त्यानंतर इथून पुन्हा पुढे आपण जे काही वाढवून घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे ॲड करायचं आहे. आणि बघा इथून एवढी कटिंग झाल्यानंतर आता आपण मुंड्याच्या शेपपासून इथे कट करूयात. तर मुंड्याचा शेप बघा आपल्याला पुढच्या मुंड्यातून कटिंग करायची आहे. लक्षात राहू द्या, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गडबडीत आपण बऱ्याचदा बॅक साईडच्याच मुंड्यातून पुन्हा कटिंग करतो आणि मग आपला ब्लाऊज सगळा चुकतो. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा एवढं झाल्यानंतर आता इथून आपल्याला क्रॉसपट्टी ही कट करून सेपरेट करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, हा प्रत्येक पार्ट डबल आपला कट होतोय. आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला आपला जो काही पुढचा गळा आहे तर तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा लगेचच आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर बघा आता ॲक्च्युली इथे जर का तुम्हाला पंचकोनी गळा पानगळा घ्यायचा असेल तर कटिंग नाही करायची, कारण मग आपण तो डायरेक्ट कॅनव्हास पेपर लावून इथे स्टिच करणार असतो त्यामुळे. ठीक आहे. तर बघा आता हा पार्ट आपला परफेक्ट असा कटिंग झालेला आहे. पुढचा भाग मागचा भाग पण झालेला आहे. आता आपल्याला कटिंग करायची आहे बाहीची. तर बघा आता बाहीला हा उरलेला कपडा कसा किती पुरतोय आणि कुठे आपल्याला जॉईंट द्यावा लागेल तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा ह्या पद्धतीने आता आपण आधी एक फोल्ड करूयात आणि अजून एकदा फोल्ड, म्हणजे टोटल आपल्याला 4 पदरी इथं खडी करायची असते, कारण की आपल्याला दोन्ही पण बाही सोबतच इथे कटिंग करायच्या आहेत त्यामुळे. तर बघा आता अशा वेळेस आपण बऱ्याचदा काय करू शकतो की एकच साईडने जॉईंट देऊ शकतो, 4ही पण साईडने देण्यापेक्षा. तर बघा मग मी इथे कपडा घेतलेला आहे आणि आता तो थोडासा कट करून घेते, जेवढा आपल्याला लागणार आहे ना तेवढा. तर बघा इथे आपण मॅच करूयात आधी. इथून बरोबर बसतोय का, तर हो बरोबर बसतोय, पण आता एवढा मोठा तर काही लगेच आपल्याला इथे लागणार नाही आहे. तर बघा आपण इथून जॉईंट देणार आहोत. तर बघा बऱ्याचदा आपण डायरेक्ट जॉईंट देऊ शकतो आणि नंतर सुद्धा कटिंग करू शकतो, किंवा आधी मार्किंग करून ठेवू शकतो पिना लावून आणि कटिंग वगैरे करून मग डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेस सुद्धा जॉईंट करू शकतो. तर तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकतात. तर बघा ह्या पद्धतीने मी एकावर एक ठेवून घेतला आणि एक मार्किंग करून घेतली, म्हणजे एवढं आपण मार्जिन पकडून इथे जॉईंट करून घेणार आहोत. नंतर बाही कटिंग झाल्यानंतर मी पुन्हा सांगते, तुम्हाला जर का असं अवघड जात असेल तर तुम्ही आधी जॉईंट करून नंतर कटिंगसुद्धा इथे करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा मी खालच्या साईडला एक पिन लावलेली आहे. आता एक सेंटरला लावते आणि एक वरच्या साईडला लावते, म्हणजे मग ते आपल्याला मार्किंग आणि कटिंग करताना हलणार नाही आणि आपली बाहीची परफेक्ट अशी कटिंग होईल. तर आपल्याला किती लागतं आहे तर ते मी एकदा चेक करते, म्हणजे मग आपल्याला एक्स्ट्राचं कट करायला. सपोज ह्या पद्धतीने 4 पदरी घडी घातली तर आपली जी काही बाहीची घडी आहे 9.5, तर ती आपल्याला परफेक्ट अशी पुरते. ठीक आहे. तर लागते. तर बघा आता आपण बाहीची घडी जी असतं तर ती छातीचा चौथा भाग, म्हणजे इथे 9चा चौथा भाग 9 घेऊ शकतो, 36चा चौथा भाग. पण झालं काय की इथे आपण 2 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे, त्यामुळे मग आता आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं होतं, म्हणून 9.5ची आपल्याला इथे बाहीची घडी टाकायची आहे. ठीक आहे. 4 पदरी बघा मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे घडी घातली आणि खालच्या साईडने एक लाईन ड्रॉ करून मार्किंग केली, कारण की ते तिरकं वगैरे आपली कटिंग जायला नको यासाठी. आता इथून आपल्याला 12.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे, मार्जिन वगैरे ॲड करून. ठीक आहे. आणि इकडनं सुद्धा 12.5ला आपण इथे मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर आता काय करायचं आहे,
आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर इथे 9.5ला मार्किंग करून घेतली. 30-9.5 इंचाची मार्किंग वरच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आणि आता आपण ही लाईन इथे ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर आता कॅप हाईट इथे घ्यायची आहे आपल्याला 3 इंचाची. तर वरून खाली मी 3ला मार्किंग केली. 1 इंच बघा इथे मार्किंग केली, 1 इंचाची इथून आतमध्ये आणि अजून 1 इंचाची मार्किंग मी खालच्या साईडला करून घेतली. तर ह्या 3 1 इंचाच्या मार्किंग केल्यानंतर हे 2 पॉईंट जॉईन केले आणि इथून हा पॉईंट. ठीक आहे. आता ही जी काही लाईन ड्रॉ केली त्याचं घ्यायचं आहे निम्म. तर ते आहे 8. तर 8चं निम्म होतं 4 आणि पुन्हा 4चं 2 आणि वरच्या पॉईंटपासून अर्धा इंच वरती आणि लास्टच्या पॉईंटपासून अर्धा इंच खाली अशी मार्किंग करून या पद्धतीने बाहीचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे बघा. तर परफेक्ट अशी आपली इथे बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे. तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर खालची लेवलसुद्धा आपली सरळ नव्हती, त्यामुळे मग मी इथे कटिंग करून व्यवस्थित स्ट्रेट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता इथून इथपर्यंत, त्यानंतर इथून आडवं आणि ही जी काही स्ट्रेट लाईन त्यावर आणि जो काही दुसरा कर आहे तर तिथून कटिंग करून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या स्टार्टिंगचा जो काही कर आहे तर तो लगेच कट करायचा नाही आहे. या पद्धतीने बाही ओपन करायची दोन्ही पण आणि मग तो आपल्याला कट करायचा आहे. आता हा कट केलेला हा जो काही पोर्शन आहे म्हणजे हा जो काही आपला कर आपण कट केला म्हणजे खोलगट भाग जास्त झाला. आता हा जो काही जास्त खोल भाग आहे तर तो आपण नेहमी ब्लाऊजच्या पुढच्या साईडला घेत असतो. तर बघा मग फायनली अस्तरची आपली पुढचा भाग, मागचा भाग आणि बाही अशी संपूर्ण कटिंग झालेली आहे. तर आता अस्तरचे पार्ट ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस इथे कटिंग करून घ्यायचा. आता हा काठाचा ब्लाऊज पीस आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे बघा काठ कट करून सेपरेट करूयात म्हणजे आपल्याला थोडासा काठ बॅकनेक डिझाईनसाठी आणि उरलेला बाकीच्या बाहीच्या डिझाईनसाठी यूज करता येईल. त्यामुळे मग मी इथून तो काठ कट करून सेपरेट करून घेतलेला आहे. आता उरलेला जो काही ब्लाऊज पीस आहे त्यामध्ये आपल्याला ब्लाऊजचे बाकीचे पार्ट्स इथे पुरवायचे आहेत. आता ते कसे पुरवायचे तर ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी आता याची आपण डबल फोल्ड घडी घालून घेऊयात. सरळच ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आपल्याला. ह्या पद्धतीने घडी घातल्यानंतर सगळ्यात आधी आता आपण इथे स्लीव्ज आणि बॅक पार्ट कुठे आणि कसा बसतोय तर ते बघूयात. तर खालच्या साईडला बघा एकदम फेंट फेंट काठ दिसत आहे तर ते थोडी वेगळ्या प्रकारचे काठ आहे, खूप डार्क नाही आहे पण ते काठच आहे. तर तिथे आता आपण बघा ही स्लीव्ज इथे ठेवून घेऊयात. तर आता जो काही काठ कट केला तर तो उरलेला आपण इथे नंतर स्टिचिंगच्या वेळेस लावणारच आहोत. ठीक आहे. आता ते ठेवल्यानंतर आपला बॅक पार्ट कुठे आणि कसा बसतोय तर ते बघूयात. ॲक्च्युली होतं काय की काठ सेपरेट केला आणि ही जी काही साईज आहे तर ही मोठी आहे. या ब्लाऊजची उंची सुद्धा जास्त आहे आणि बाहीची उंची सुद्धा जास्त आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला इथे हा ब्लाऊज पीस पुरत नसतो. बट तरी पण आपण थोडंसं बघू जसं बसतंय तसं ॲडजस्ट करून कटिंग करून घेऊयात. तर बघा असं तर काही बसत नाही. आता मी उलटं ठेवून बघते. आता 2-3 प्रकारे मी ट्राय करते. जसं मला ओके वाटतंय तर त्या पद्धतीने मी इथे ठेवून मग संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेईल. ॲक्च्युली अजून आपण इथे क्रॉसपट्टी पण ठेवलेली नाही आहे बघा, ती सुद्धा इथे अजून बसलेली नाही आहे. तर मला असं वाटतं की बॅक पार्ट खालच्या साईडने आणि जो काही पुढचा आहे तर तो जर उलटा ठेवला तर ते कदाचित बसू शकतं. ठीक आहे, चला मग मी ट्राय करून बघते. तर बाही थोडी मी इकडे सरकून घेतलेली आहे. त्यानंतर हा बॅक पार्ट जो आहे तर तो बघा इकडे ह्या पद्धतीने ठेवते आणि जो काही पुढचा पार्ट आहे तर तो मग इथून इथे ठेवून बघते कसा बसतोय तो. तर तो बघा असा बसतोय. आता मी स्लीव्ज थोडी इकडे सरकून घेतली. मला असं वाटते की आता हे जोडताना आपल्याला मार्जिन अजिबात सोडावं लागणार नाही. काटोकाट ते कट करावं लागेल. फक्त स्टिचिंग करताना तेवढ्या गोष्टीची आपण इथे काळजी घेऊ शकतो. तर बघा मग आता सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट इथे कट करून घेऊयात. खाली थोडासा बघा कपडा फोल्ड होता बट ठीक आहे, तो सुद्धा आता आपण यूजच करावा लागणार आहे आपल्याला. तर बघा इथून सुरुवात करते. तर आपल्याला ज्यावेळेस आपण अस्तर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करत असतो तर अशा वेळेस आपल्याला सगळ्या साईडने थोडंसं मार्जिन ठेवायचं असतं. तर बघा मग मी या पद्धतीने इथे मार्जिन ठेवत हे कटिंग करून घेतलं. तर आपला फायनली बॅक पार्ट इथे कट झालेला आहे तर तो मी साईडला ठेवून घेते आणि बाकीचे पुढचे पार्ट आता कटिंग करायला सुरुवात करते. तर बघा आता आपला जो काही पुढचा पार्ट आहे ना तर तो कट करून घेऊयात आपण किंवा मग बाही, असं दोघींपैकी एक काहीतरी आपण इथे आधी कटिंग करू शकतो. तर मी पुन्हा ती बाही व्यवस्थित काटोकाट जरा ठेवून घेते कारण की त्याला मार्जिन फारच कमी आहे आणि हा पुढचा भागसुद्धा. तर बघा आता मग इथून आधी कट करते. बघा इथे काहीच मार्जिन नाही आहे आणि आता इथून पूर्ण गोल गळ्याला मार्जिन ठेवलेलं आहे. बाकी सगळ्या साईडनी मार्जिन ठेवलेलं आहे. ॲक्च्युली फक्त जिथे पुरत नाही आहे तिथे आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. मग बाकीचं थोडं जास्त ठेवूयात म्हणजे मग ते आपल्याला
कटिंग वगैरे करताना किंवा आपण ज्यावेळेस असताना ते जोडू स्टिचिंग करू तर त्यावेळेस ते व्यवस्थित थोडंसं तिरकं वगैरे घेऊन आपल्याला पूर्ण पार्ट तिथे पुरवता येईल. ठीक आहे, तर बघा हा पार्ट आता आपण कटिंग करून घेतला. आता आपली बाकी आहे बाही, तर तिथे सुद्धा बघा मी सगळ्या साईडने आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे जिथे शक्य आहे तिथे. इथून सुद्धा बघा मार्जिन ठेवलेलंच आहे आणि इकडनं सुद्धा मार्जिन ठेवून आता मी हे कटिंग करून घेते. ठीक आहे, तर बघा मग आता हे पार्टसुद्धा म्हणजे बाहीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे, पुढचा भाग मागचा भाग. आता आपली क्रॉसपट्टी बाकी आहेत. आता क्रॉसपट्टीसाठी तर इथे आपल्याला जॉईंटच द्यावा लागणार आहे. बट ठीक आहे, बघा मी एवढं ठेवून बघते आणि नंतर हे जे काही 2 पार्ट आहेत तर ते मी व्यवस्थित किती पुरत आहे त्यानुसार इथे कट करून ठेवते, म्हणजे स्टिचिंगच्या वेळेस मला लगेच समजेल की कुठला जॉईंट करायचा आहे ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बाही क्रॉसपट्टी इथे कटिंग झालेली आहे. क्रॉसपट्टीला आपल्याला द्यायचं आहे जॉईंट, त्यानंतर पुढचा भाग आणि त्यानंतर आपला मागचा भाग. तर एवढंच नाही तर आपण ब्लाऊजचा जो काही काठ होता तर तो सुद्धा कट करून इथे सेपरेट करून घेतलेला आहे. तर बघा मग अशा पद्धतीने आपली 4 टक्स विथ क्रॉसपट्टीची 36 साईज, म्हणजे 37 म्हटलं तरी चालेल, तर अशा 36 किंवा 37 साईजची संपूर्ण इथे डायरेक्ट कपड्यावर आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर याची कटिंग कशी करायची अस्तरवर, कशा पद्धतीने, जर का बाही मोठी असेल, उंचीसुद्धा जास्त असेल तर कपडा कसा पुरवायचा, बाहीला जॉईंट कसा द्यायचा, तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा 4 टक्स विथ क्रॉसपट्टीचा ब्लाऊज सहजच कटिंग करता यावी. त्याचबरोबर याचे टक्सचे मार्किंग वगैरे कशी करायची तर हे सुद्धा अतिशय सावकाश सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने कटिंग करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच जमेल. आणि जर का तरीसुद्धा तुम्हाला कटिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.